युधिष्ठिर महाराजांना यक्षाने काही प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर एक प्रश्न युधिष्ठिर महाराजांना विचारला, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? जेव्हा प्रश्न विचारला त्याला युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं. असं उत्तर नाही दिलं तर मरावं लागणार होतं. आता आपल्याला जर हा प्रश्न विचारला कोणी की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे, तर काय सांगणार आपण? कोणी म्हणेल काय ताजमहाल आहे. पाहिलं का आपण ताजमहाल? हां, कोणी काय सांगेल काय जगामध्ये काय आश्चर्य आहेत. पण युधिष्ठिर महाराजांनी जे उत्तर दिलं ते अतिशय समर्पक होतं. अहणी अहणी भूतानि गच्छन्ति यमालयम शेषः सावरम मिच्छन्ति किम आश्चर्यम परम मता. युधिष्ठिर महाराज म्हणाले, अहणी अहणी भूतानि गच्छन्ति यमालयम. प्रत्येक क्षणाला व्यक्ती यमलोकामध्ये जात आहे, यमलोकाच्या दिशेने जात आहे, म्हणजेच मृत्यूकडे एक एक पाऊल रोज टाकत आहे. परंतु या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे मंडळीनो, की तो व्यक्ती विचार नाही करत आहे. शेषः स्थावरम मिच्छन्ति, की तो व्यक्ती विचार करत नाही आहे. जो जिवंत आहे तो व्यक्ती विचार करत नाही की काही थोड्याच दिवसांनी मला सुद्धा मृत्यू येणार आहे. हा विचार व्यक्ती शक्यतो करतच नाही. माझ्या शेजारचा व्यक्ती मृत्युमुखी पडतो, समाजातले लोक मृत्युमुखी पडतात, घरातले लोक मृत्युमुखी पडतात, पण त्याच्या स्वतःच्या डोक्यामध्ये विचार येत नाही की मला सुद्धा एक दिवस मरावं लागेल. हा विचारच डोक्यात येत नाही. आणि हेच जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हटले जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की व्यक्ती मृत्यूचा विचारच करत नाही. खरंच मंडळीनो, आपण जर हा विषय पाहिला तर लक्षात येतं की भगवंतांची ही लीला आहे, ही सृष्टी रचलेली आहे भगवंतानी. आणि भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवलं आहे भगवंतानी, जातस्य हि ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युस्य च. जो जीव जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. काय म्हटलेलं आहे? जो जन्माला आलेला आहे त्याचं मरण निश्चित आहे, आणि जो मेलेला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. काय म्हटलंय? जो मेलेला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणजे याच्यावरून हे कळतं की मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे, कधी कधी आपल्याकडे अशी एक चर्चा होते की मेलं की सगळं काही संपलं. तर असं नाही मंडळीनो. मृत्यूनंतर आपला प्रवास खरं तर सुरू होतो. मृत्यूनंतर पुन्हा जीवन आहे आपल्याला. मग त्याची तयारी करण्यासाठी काय करावं? आपलं जे शास्त्र आहे, गरुड पुराण आहे, हे सांगत आहे या जन्मामध्ये तर आम्ही काही चांगलं कर्म करतोय, परंतु ते करत असताना आम्हाला पुढचं ध्येय आमचं ठेवायचं आहे की मृत्यूनंतर पण प्रवास आहे. मग जनरली आपण या जन्माचाच प्रवासाची चर्चा करतो, पण मृत्यूनंतरची काही चर्चाच करत नाही. आपण करतं का? आपल्यापैकी कोणी करतं का चर्चा? ते मेलं की संपलं म्हणे. इतक्यापर्यंत लोक विचार करतात की ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये एखाद्या व्यक्तीला नेलं जातं त्यावेळेला सुद्धा हाच विचार की अग्नी देईपर्यंत त्या व्यक्तीला आपण चर्चा करतो त्याच्याबद्दलची. एकदा अग्नी दिला की विषय संपला, झालं गेलं म्हणे, सगळं गंगेला मिळाला. तर भले कोणी वाईट असेल कोणी चांगला असेल, आपण जास्त विचार त्या गोष्टीचा करत नाही. पण युधिष्ठिर महाराज म्हणतात की हेच तर चुकतंय आपलं. काय चुकतंय? की आपण त्या मृत्यूनंतरची पण चर्चा करायला पाहिजे. आणि मनुष्य जीवनामध्ये हेच करायला सांगितलेलं आहे की आत्ताचं वर्तमान जीवन आमचं कसं भगवतमय जाईल, चांगलं जाईल, आणि मृत्यूनंतर सुद्धा आमचा प्रवास कसा सोपा होईल हे आम्ही पाहायला पाहिजे. आम्ही परदेशाला निघालेलो आहे किंवा दुसऱ्या गावाला निघालेलो आहे, तर आम्ही काय करतो? तयारी करतो की नाही? तयारी करतो की नाही? आपण काय तयारी करतो? कुठं गावाला जायचं आहे म्हणलं लांब 8-10 दिवस, कुठंतरी केदारनाथ, बद्रीनाथ, काशीला जायचं आहे, तीर्थयात्रेला जायचं आहे, तयारी करतो आम्ही. काय तयारी करतो?
बॅग भरतोय, बॅगेमध्ये कपडे भरतोय, सगळं साहित्य भरतोय, सगळ्या गोष्टी, काही खायचे पदार्थ पण आम्ही बनवलेत, जेणेकरून तिकडं काही नाही भेटलं तर, जेवायला वेळेवर नाही भेटलं तर काहीतरी असावं, चिवडावा, लाडू वगैरे, हे पण आम्ही बरोबर घेतलेलं आहे. एक साधारण 8 ते 10 दिवसाचा प्रवास घर सोडून मला करायचा आहे, तर आम्ही एक मोठी बॅग भरलेली आहे, बरोबर आहे का, जेणेकरून माझा तो प्रवास सुखाचा होईल. पण जेव्हा मला माझा हा देह सोडून मृत्यूनंतर मला कुठंतर जायचं आहे, त्याची तयारी मी केली आहे का? हां, त्याची तयारी केली का काही मी? काय गाठोडं बांधलंय का? महाराज काय बोलताय? हां, तुम्ही त्याची जशी तयारी करायची हो. हां, त्याची तयारी कशी करायची? मृत्यूच्या नंतर, मेल्यानंतर काय मातीचं मडकं सुद्धा बरोबर येत नाही, आणि तुम्ही म्हणता की बॅग कशी भरायची? हां, आहे एक बॅग भरायची आहे, तुम्हाला मी सांगणार आहे. भलेही मेल्यानंतर मातीचं मडका पण बरोबर येत नाही. मग न्यायचं आहे काय आम्हाला नेमकं वरती? पुढं काय पुनर्जन्म आहे का? त्याच्या आधी हे माहीत करून घ्यायला पाहिजे की पुढचा पण जन्म आहे. ह्या कर्माची गती समजून घ्यायला पाहिजे. हा पुढचा जन्म कसा आहे माझा, थोडक्यात लक्षात घ्या. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, देहिणो अस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीर सत्र न मुह्यती. ज्याला जन्म भेटलेला आहे तो लहान अवस्थेमधनं तरुण अवस्थेमध्ये जातो, तरुण अवस्थेमधनं प्रौढ अवस्थेमध्ये जातो, प्रौढ अवस्थेमधनं म्हातारा होतो, म्हातारा झाल्यानंतर तो देहत्याग करतो, आणि देहत्याग केल्यानंतर पुन्हा त्या आत्म्याला दुसरं शरीर प्राप्त होतो मेल्यानंतर. मंडळीनो, आत्म्याचा प्रवास कसा आहे ते थोडं समजून घ्या. मेल्यानंतर जो व्यक्तीनं आयुष्यभर जे काही कर्म केलेलं आहे, त्या कर्माच्या आधारे त्या व्यक्तीला कोणता देह भेटणार हे निर्णय होतो. हा निर्णय कधी होतो? आज एखाद्या व्यक्तीने देह त्याग केला आज, तर मग त्याचा पहिला, दुसरा, तिसरा, 5वा, 10वा आणि मग 13वा पण असतो की नाही आपल्याकडे 13वा. हा 13व्याचा विधी झाल्यानंतर मग परत साधारणपणे वर्ष, म्हणजे 365 दिवस एका वर्षामध्ये, त्याला वर्ष श्राद्ध म्हणतो आपण. तर 365 दिवस लागतात न्याय द्यायला, निवाडा व्हायला. यमलोकामध्ये पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी आपला आत्मा जातो तिकडं, आणि गेल्यानंतर ते यमदूत, त्यांच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे, अशी वही भरलेली आहे, रजिस्टर आहे, त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही काय काय केलं, किती जणांची चोरी केली, किती जणांचे बांध पोकरला, कुणाच्या शेतात गुरड सोडली, किती काटा मारला व्यापाऱ्याने, कुणाला फसवलं, कुणाचे पैसे बुडवले, हे सगळं त्यामध्ये लिहिलेलं आहे रजिस्टरमध्ये. आणि अर्थातच चांगलं काम पण लिहिलेलं आहे. दान धर्म किती केला, कथा कीर्तन किती ऐकली, सत्संग प्रवचन किती ऐकले, हे पण एकीकडं लिहिलेलं आहे. मग त्या सर्वांची गोळा बेरीज करून मग ते यमराज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो निकाल दिला जातो. जसं कोर्टामध्ये निकाल असतो की नाही, एवढ्या दिवसांनी निकाल लागतो एखाद्या केसचा, तशी ही आपली केस कुठं, यमलोकामध्ये 1 वर्ष खटला चालतो हा. आणि त्याच्यामध्ये मग पाप किती आहे, पुण्य किती आहे, काय भक्ती केली का, थोडीफार नामजप केलाय का, सगळं बघितलं जातं. आणि मग त्यानंतर न्याय निवाडा होतो, आणि 1 वर्ष म्हणजे 365 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या आत्म्याला कुठल्या देहामध्ये पाठवायचा हा निर्णय घेतला जातो. काय एखाद्याचा विचार केला, एखाद्याला जर विचार केला, म्हणले काय ह्याला कुठला देह द्यायचा, यांना मांस खायला आवडत होतं, भरपूर मांसाहार करायला आवडत होता, पण मनुष्यासाठी मांसाहार नाही, भगवंत म्हटले की भगवद्गीतेमध्ये. मग तुम्ही मांस खाताय तर मग म्हटले मग जास्त आवडत होतं का ह्याला, बर ठीक आहे, मग ह्याला आपण काय करू, वाघाचं शरीर देऊया, सिंहाचं शरीर देऊया, अशी योजना, नियम आहेत. बर, याला काय अजून आवडतंय, झोपायला आवडते, झोपायला दिवस दिवस झोपतोय, मग याला मनुष्याचं शरीर देऊन चूक झाली, भगवंत म्हणतायत. मग याला आपण काय करू,
अस्वलाचं शरीर देऊ, अस्वलाचं. अस्वल एकदा झोपला की 6 महिने उठत नाही अस्वल, माहिती आहे का तुम्हाला? अशा प्रकारे वेगवेगळी शरीर आहेत आपल्या कर्मानुसार. याचं थोडं ज्ञान आपल्याला पाहिजे. मृत्यूनंतर संपत नाही, मृत्यूनंतर सुरू होतो प्रवास. आपण काय पेरलेलं आहे, शेतामध्ये जर धान्य पेरलं, आता जर पेरणी केली तर काय होणार? एक 3 ते 4 महिन्याने काय येणार? धान्य येणार, बरोबर आहे का? अगदी याचप्रमाणे या जन्मामध्ये काय कर्म केलं आपण, त्याच्या आधारे पुढचा जन्म भेटणार आहे. तुम्हाला पाहिजे का पुढचा जन्म? पाहिजे का? नको पाहिजे? कोणता पाहिजे सांगा? मनुष्याचा पाहिजे. बरं, त्यांना म्हणणं आहे की मनुष्याचा जन्म पाहिजे, पण काय गॅरंटी आहे मनुष्याचा जन्म मिळेल म्हणून? गॅरंटी देऊ शकतोय का? जो पुण्यवान व्यक्ती आहे त्याला मनुष्य जन्म भेटू शकतो कदाचित. पुण्यवान व्यक्तीला, ज्याने दान धर्म केलेला आहे, कथा कीर्तन ऐकलेले आहे, त्यांना थोडाफार चांगला जन्म मिळू शकतो. पण सर्वांनाच मनुष्य जन्म भेटेल असं नाही मंडळीनो, प्रत्येकाच्या कर्मानुसार. तसं मनुष्य जीवन सुद्धा काही चांगलं नाही हो. चांगलं आहे का हे जीवन? तरी चांगलं आहे का? किती दुःख आहे जीवनामध्ये. आईच्या गर्भात पासून ते आतापर्यंत किती दुःख आहे मंडळीनो. त्यामुळे जन्म पण काही आपला लई चांगला आहे असं नाही बरं का. आईच्या गर्भातनं आपण जेव्हा बाहेर आलो, पहिला दिवस आपला या जगातला, आनंद होतं का आपल्याला? आपण रडत होतो की नाही? आईच्या गर्भातनं बाहेर आल्यावर रडत होतो. याचा अर्थ काय झाला मंडळीनो? जन्म चांगला आहे का? हसला असतं ना, चांगला असतं तर हसलं असतं. रडतच बाहेर आलो आणि आयुष्यभर पण रडतोयच. पैशासाठी रडतोय, बाकीच्या कारणासाठी रडतोय, आणि अंती जाताना सुद्धा रडायचंच आहे. मनुष्य जीवन तर चांगलं नाही मंडळीनो. पण ही एक संधी आहे, भगवंतानी दिलेली संधी आहे मनुष्य जीवन. कशासाठी दिलेलं आहे? तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. ह्या मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन करण्यासाठी मनुष्य जीवन दिलेलं आहे. अन्य कोणताही याचा काही वापर नाही, वापर नाही आणि वापर नाही. ओ मग मी महाराज शेती केली नाही तर चालेल का? हो चालेल. नाही केली तरी चालेल. मग मी बंगला बांधला, घर बांधलं नाही तरी चालेल का? हो चालेल चालेल. भलेही अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत, त्या जरी एखाद्या व्यक्तीने नाही केल्या तरी चालेल, पण भगवंताचं भजन केलं पाहिजे. जोपर्यंत आपण भगवंताचं भजन करत नाही तोपर्यंत या जीवनातून आपली सुटका होत नाही. हे शास्त्र थोडं समजून घ्यायला पाहिजे आपण. असंही काही एक प्रचार की ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवेम सुखम जीवेत. एक चार्वाक नावाचा नास्तिक व्यक्ती होऊन गेला भारतामध्ये. तो म्हणला, महाराज ऋण काढा, कर्ज काढा, तूप विकत घ्या, कर्ज काढून तूप विकत घ्या, तूप प्या, चांगलं जीवन जगा, व्यायाम करा, पुढचं कुणी बघितलंय? असे सांगणारे सुद्धा लोक होऊन गेले या जगामध्ये मंडळीनो. म्हणून आपण थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे की खरंच मृत्यूनंतरचा पण प्रवास आहे. आणि जनरली याची चर्चा कोण करत नाही बरं का. महाराज लोक सुद्धा करत नाहीत आजकाल चर्चा याच्यावर. दुसरंच काहीतरी सांगत असतात प्रवचनामध्ये. पण जेव्हा मृत्यू होतो एखाद्या व्यक्तीचा, त्यानंतर त्या व्यक्तीची पण जबाबदारी होती आयुष्यभर, आणि त्याच्या पाठीमागं जे लोक आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? तर असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला एखादा व्यक्ती मरण पावतो त्यावेळेला त्याचं जे शरीर आहे ते शरीर जाळलं जातं, पण त्याच्या आतमध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा मरत नाही. आत्मा काय करतो? ते शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये जातो, त्याच्या कर्मानुसार जे काय मिळेल ते. त्यामुळे मरत नाही आहे बरं का, माणूस मरत नाही. आपण जेव्हा गीता वाचतो तेव्हा लक्षात येईल, गीतेमध्ये एक श्लोक आहे, भगवंताने सांगितला, नैनम छन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. आत्म्याला तुम्ही मारू पण शकत नाही, जाळू पण शकत नाही, वाऱ्याने सुकवू शकत नाही, पाण्याने भिजवू शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की मरण नाही, आत्म्याला मरण नाही. मरण तर शरीराचं आहे ना, म्हणून शरीराला नश्वर म्हटलेलं आहे. आणि अशा या आत्म्याचा संबंध या शरीराशी आलेला आहे.
जेव्हा आपण जन्म झाला, आईच्या पोटातून बाहेर आलो, त्यावेळेला एक ओळख आपल्याला त्या शरीरामुळं भेटली. हा माणूस आहे बरं का, हा माणूस आहे, कारण याला माणसाचं शरीर भेटलेलं आहे. आणि एखादा आत्मा आहे, त्याला एखाद्या कुत्र्याचं शरीर भेटलं असेल तर तो कुत्रा झाला. म्हणजे आत्मा तोच आहे, आत्मा मरत नाही. त्याला आपण जीव म्हणतो, प्राण म्हणतो. म्हणून जो हुशार व्यक्ती आहे तो शरीराची जास्त काळजी घेत नाही, तो आत्म्याची जास्त काळजी घेतो. मग आत्म्याला काय पाहिजे? शरीराला नीट ठेवायचं असेल तर जेवायला पाहिजे वेळेवर, थोडंसं पांघरायला पाहिजे, राहायला घर पाहिजे, आजारी पडला तर औषध दवाखाना सगळं पाहिजे. पण आत्म्याचं काय? आत्म्याचं खुराक काय? कुणाला माहिती आहे का? आत्म्याला काय लागतं? कुणाला माहिती आहे आपल्यापैकी? आत्मा तर आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा निवास करतोय, लक्षात घ्या. जीव कुठं असतो? इथे हृदयामध्ये. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेला तो आत्मा निघून जातो, जीव निघून जातो. मग हा आत्म्याला काय लागतं? असं म्हणलेलं आहे, शरीर के लिए भोजन है, आत्मा के लिए भजन है. आत्मा आनंदी तेव्हा होतो जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताचं नाव घेतो, नामस्मरण करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आत्मा काही मागत नाहीये, आत्मा भगवंताचं नाव घेतलं की आत्मा उड्या मारायला लागतो. म्हणून मृत्यूनंतर सुद्धा आपण हे काही विधी करतो, वर्षश्राद्ध करतो, मासिक घालतो, पुण्यतिथी घालतो. हे सगळं कुणाला भेटतं जाऊन? तो मृत्यू तर त्या व्यक्तीचं शरीर तर गेलं की, पण ह्या सर्व गोष्टी जाऊन त्या आत्म्याला मिळत असतात. जसं तुम्ही आता ATM मशीन असते, त्यामध्ये कार्ड टाकता आणि पैसे निघतात. तुम्ही बँकेमध्ये पैसे भरले, 10,000 रुपये इकडे भरले, या महूदमध्ये 10,000 रुपये भरले, आणि तुम्ही दिल्लीमध्ये गेला तर दिल्लीमध्ये तुम्ही जाऊन त्या मशीनमधून पैसे काढू शकता ते कार्ड घालून. बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणजे इथल्या इथं आपण अशी सुविधा करू शकतो. अशी भगवंतानी सुविधा केलेली आहे. भगवंतानी काय सुविधा केलेली आहे? तुम्ही इथं जर काय मासिक घातलं, इथे जर काय नैवेद्य अर्पण केला, जो गेलेला व्यक्ती आहे त्याचं वर्षश्राद्ध घातलं, इथे त्याच्या नावाने जर काही दानधर्म केला तर त्या व्यक्तीला वरपर्यंत पोहोचतं तिथे. आणि जाताना मी तुम्हाला सांगितलं, असे 16 गावांचं वर्णन आहे, 16 ठिकाणं आहेत गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, जिथं पोहोचणार आपण त्या पितृलोकामध्ये, यमलोकामध्ये. तर जायला 1 वर्ष लागतं. आणि ही जी 16 ठिकाणं आहेत, इकडे भरपूर तसा यातनामय प्रवास आहे. भरपूर तापलेली वाळू आहे आणि भरपूर मोठा पाऊस आहे. भरपूर काही अशी वेगवेगळी योजना भगवंतांनी केलेली आहे जाताना. विशेष करून जे लोक पापी लोक आहेत त्यांच्यासाठी विशेष त्रास भगवंतांनी ठेवलेला आहे तिकडे. असं करत 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 एक नदी येते. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी. काय नाव आहे? वैतरणी नदी. ही नदी इतकी बेकार नदी आहे, त्यामध्ये सुसरी आहेत, मगरी आहेत आणि भरपूर काही घाण आहे. ही नदी पार करून त्या जीवाला, त्या आत्म्याला त्या यमपुरीपर्यंत जावं लागतं. आणि नदी पार करून जात असताना जो ज्याने कधी आयुष्यामध्ये पुण्यकर्म केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, तर त्या गोष्टी त्याला भेटतात तिकडे. दानधर्म केला. उदाहरणार्थ असं म्हटलेलं आहे की त्या नदीच्या शेजारी सुरुवातीला एक गाई असते, गाई. तिचं नाव आहे कामधेनू गाई. तर जर आयुष्यामध्ये जर कितीही पाप केलेलं असेल एखाद्या व्यक्तीनं, पण जर एखादी देशी भारतीय वेदलक्षणा गाई जर दान केलेली असेल, तर असं म्हटलेलं आहे की ती गाई आपल्याला ती नदी पार करायला मदत करते. पाठीवर बसून आपल्याला घेऊन जाते पलीकडच्या लोकाला, त्रास होत नाही. म्हणून आपल्या पुराणामध्ये वर्णन आहे मंडळीनो, तुम्ही काही का असे ना, कमीत कमी आयुष्यात येऊन एक तरी गाईचं दान करायला पाहिजे. गाई म्हणजे जर्शी नाही बरं का, जर्शी काही गाई नाही, देशी गाईचं चर्चा चालू आहे आपली. आपलं शास्त्र इतकं प्रगत आहे, जर आपण इथं काही कार्य करत असेल तर ते आपल्याला वरती जाऊन भेटणार आहे. लक्षात आलं का? वरती पण इहलोकी पण त्रास, परलोकी पण त्रास, असा आहे. म्हणून कधी कधी आपण या गोष्टींची चर्चा करायला पाहिजे की दान धर्म कशासाठी केला जातो, पूजा पाठ का केलं जातं, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली पाहिजे.
असं चोखामेळा महाराजांचा एक अभंग आहे. त्यामध्ये ते म्हणतात, काय होते मृत्यूच्या वेळेला? तुटला आयुष्याचा दोरा, एरवा उगा पसारा. ज्या दिवशी आम्हाला मरण येतं त्या वेळेला काय होतंय? हा आयुष्याचा दोरा तुटला की नाही. आत्मा आणि शरीर हे बांधलं होतं, काही काळासाठी बांधलं होतं. मरण आल्यानंतर हे तुटलं. तुटला आयुष्याचा दोरा, एर वाऊगा पसारा. असं पतंग आहे. पतंग बघितला तुम्ही? पतंग आकाशामध्ये उडवला जातो. आणि तो पतंग जो आहे, तो पतंगाला दुसरा पतंग काय करतो? त्याला एक ब्लेड पान लावलं असं असं, आणि त्याला तो काटतो. असा बरोबर काटतो. किती वेळ लागतोय काटायला? किती वेळ लागतोय? 2 मिनटं नाही, 1 मिनटं, सेकंद. त्या एका पतंगाने दुसऱ्या पतंगाला कापायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही मंडळीनो. मृत्यू यायला किती वेळ लागतोय मला सांगा तुम्ही? 1 क्षण बाकी आहे. 1 क्षण सुद्धा नाही. लव म्हटलेलं आहे. लव म्हणजे पापणी जी आहे ना, पापणीची उघड झाप झाला एवढा वेळ जो आहे ना, एवढा वेळ सुद्धा, एवढ्या वेळामध्ये मृत्यू आक्रमण करू शकतो. हो, त्याचं नव्हतं होऊ शकतं. येर वाऊगा पसारा. पण पसारा एवढा मांडून ठेवलेला आहे, उगाच मांडून ठेवलेला आहे. आणि युधिष्ठिर महाराज तेच म्हणतायत की लक्षात येत नाही की आता हे सोडून जायचं आहे माझ्या. इतकं वाढवून ठेवलेलं आहे. टाकोनी पळती रांडा पोरी, अंती होते पाठमोरे. टाकोनी पळती रांडा पोरे. थोडं ऐकायला थोडं वेगळं वाटतंय, पण चोखामेळा महाराज म्हणतायत ज्या वेळेला मृत्यू येतो ना, त्यावेळेला रांडापोरे म्हणजे आपली मुलं आणि आपली बायको, यांना सुद्धा पाठमोरे. पाठमोरे म्हणजे स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला अग्नी दिला जातो त्यावेळेला सगळे तिकडं पाठ फिरवतात. काय म्हणताय? जास्त वेळ थांबू नका इकडे. लगेच आपण पाठ फिरवून इकडं आपल्या घराकडे मार्गस्थ होतो. म्हणजे एक सत्य, वास्तविक सत्य मनुष्य जीवनाचं काय आहे याची जाणीव संतांनी आम्हाला करून दिलेली आहे. अवघे सुखाचे सांगती, कोणी कामा नये अंती. अंतकाळी कोणीच कामाला येत नाही आमच्या. हे सगळे तर आम्हाला जोपर्यंत असतील शिते तर जमतील भूते या प्रकारातलेच लोक आहेत सगळे. जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी गोष्ट आहे तोपर्यंत हे लोक सगळे, मग ते समाजातले असतील, मित्रपरिवार असेल किंवा घरातले लोक असतील, पाहुणे रावळे असतील, तोपर्यंत ते आमच्याबरोबर आहेत. पण ज्या वेळेला मृत्यू येणार त्यावेळेला आमच्याबरोबर कोणीच नाही आहे, याची का आमच्या डोक्यात हा विचार येत नाही, असं संत लोक प्रश्न विचारतायत. मग स्वतःची बायको पण आमच्याबरोबर येऊ शकत नाही, मुलगा पण आमच्याबरोबर येऊ शकत नाही, मग हा पसारा मांडलाय कशासाठी? आणि म्हणून चोखामेळा महाराज म्हणतायत, चोका म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणे घर. चोखामेळा महाराज म्हणतायत, अरे 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 काय झालं? फजिती झाली, फजिती. समजा तुम्ही भांडायला गेला, कुठे भांडायला गेला, असं पाक खोचा खोन भांडायला गेला का? तुम्हाला माहिती आहे माझ्या घरातच 50 माणसं आहेत, माझा जवळजवळ 500 उमराय भावकी आहे माझी, काय बिशाद आहे कुणाची मला बोलायची, म्हणून छाती पुढं करून तुम्ही भांडायला गेला शेजाऱ्याच्या संग. आणि काय झालं? भांडायला गेला तेव्हा होते थोडेफार माग माणसं, जेव्हा ॲक्च्युली भांडणं चालू झाले तेव्हा सगळे पळून गेले आणि भांडायला कोणच उरलं नाही. तुम्ही एकटेच भांडायला उरलेला आहे तिकडे. काय झाली तुमची? फजिती झाली की नाही? फार तुम्ही डिंग हाकत होता, आमच्या मागे एवढी माणसं आहेत, एवढी माणसं आहेत, काय करतोय, काय बिशाद आहे त्याची मला मारायची. पण ज्या वेळेला मी ॲक्च्युली भांडायला गेलो तेव्हा कुणीच मला मदत करायला नाही आलं, एकटा पडलो मी, धोतर धरून पळायची बारी माझी. म्हणून चोखामेळा महाराज या अभंगामध्ये वर्णन करतायत, चोका म्हणे फजित खोर. फजिती झाली, फार मोठी फजिती झाली आपली. हो, माझी बायको, माझी मुलं, माझे मित्र, माझा परिवार, माझा समाज, माझा पक्ष, सगळं काही मी असं एकदम माझ्या पाठीमागे असं मला वाटत होतं. ज्या क्षणाला मृत्यू आला त्या स्मशानभूमीमध्ये कोणीच शिल्लक राहिलं नाही, मी एकटाच जळत राहिलो. माझी फजिती झाली, हो माझी फजिती झाली.
म्हणून तो चोखामेळा महाराज म्हणतायत, माझे माझे म्हणे घर. मी घर घर करत होतो, पत्नी पत्नी करत होतो, या गोष्टी मी करत होतो, पण बरोबर माझ्याकडे काहीच येऊ शकलं नाही. आणि म्हणून संत लोक म्हणतायत, घे रे घे हरिणाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला तू रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. काय म्हटलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी इतकं काही मांडून ठेवलेलं आहे, या संसारासाठी इतकं रडत आहे तुम्ही, इतकं रडत आहे, इतकं रडत आहे की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला पाहिजेत. पण भगवंताचं नाव कधी घेतलं का तुम्ही? मंदिरात कधी गेला का तुम्ही? दानधर्म कधी केला का तुम्ही? असं तुकडोजी महाराज हे प्रश्न विचारतायत. आणि तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावरती तुझ्या माग. ऐकलं की नाही तुम्ही हे सगळं? तुम्ही गाणार नाही ते सगळ्या गोष्टी. असं सगळ्यांनी आम्हाला त्या स्मशानभूमीचं वर्णन केलेलं आहे की स्मशानामध्ये मला एकट्याला सोडून येतील, एकट्याला सोडून येतील, कोणीच बरोबर येणार नाही. म्हणून कृपया काय करा, भगवंताचं नामस्मरण करा, त्या पांडुरंगाचं स्मरण करा असं सांगितलेलं आहे. आत्म्याची भूक म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण नाही केलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या तर काहीच बरोबर येऊ शकत नाही. एकाने प्रश्न विचारला, महाराज म्हणले ते मातीचा मडकं कशासाठी घेतलं? ते मडकं धरलं जातं की नाही, आणि ते मडकं नंतर फोडलं पण जातं, बरोबर आहे का? म्हणले काय हे कशासाठी सगळं उठाठेवा आहे मडक्याचा? ते मडकं पण एक प्रकारे दाखवत आहे की मडकं बनलंय कशापासून हो? कशापासून बनलंय? मातीपासून बनलेलं आहे. आणि ते मडकं पुन्हा फोडलं पण जात आहे. हे मनुष्य जीवन आहे, हे सांगायचं आहे की हे मातीचं आहे, शरीर म्हणजे मातीचं आहे एक प्रकारचे. तसं विज्ञानाच्या भाषेमध्ये जर आपण चेक केलं, हे जे आपलं शरीर बनलेलं आहे याच्यामध्ये माती घटक जास्त आहे, हे मातीपासून बनलेलं आहे. मातीचा पुतळा आहे म्हणलेलं आहे हे शरीर म्हणजे. आणि ज्या वेळेला हे शरीर मरतं त्यावेळेला ते मातीतच जमा होतं. म्हणून जे मडका आहे, मडका मातीचा बरोबर घेतला जातो, ते दाखवतोय आपल्याला की काय ही मातीच आहे आणि मातीच होणार आहे. आणि म्हणून एवढा घमंड कशासाठी पाहिजे? ठीक आहे, आता आपण या जे काही विधी आहेत, आपल्याकडे दिलेले विधी आहेत, त्या विधीप्रमाणे आपण अंत्यविधी पण कसा करायला पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी आता प्रवचनाला जातो तर ही गोष्ट मी प्रामुख्याने सांगतोय की तुम्ही जेव्हा अंत्यविधी करत असता एखाद्या व्यक्तीचा, तो तरी आम्ही कमीत कमी चांगला करू शकतो. अंत्यविधी म्हणजे काय, जसं आपल्याकडे 5वा 10वा 13वा असतो दिवस. एखादा ब्रह्मचारी संन्यासी असेल तर त्याचं वेगळं आहे म्हणा, पण जनरली आपल्याकडे 10वा आणि 13वा केला जातो की नाही. काही ठिकाणी आपल्या आपल्या याच्यानुसार थोडं प्रमाण वेगळं वेगळं आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे मंडळीनो की हा जो आत्मा आहे, हे आत्म्यासाठी काहीतरी कर्म आम्ही करायला पाहिजे. आणि ही आमची जबाबदारी आहे, पाठीमागच्या लोकांची जबाबदारी आहे आमची. माझं जर प्रेम असेल गेलेल्या व्यक्तीबद्दल तर त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही मासिक घालायला पाहिजे, त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही वर्षश्राद्ध घालायला पाहिजे, त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही दानधर्म करायला पाहिजे. या जर गोष्टी आम्ही नाही केल्या तर तो आत्मा जो आहे तो आत्मा थोडा दुःखी होतोय मंडळीनो. आणि तो आत्मा इतका दुःखी होतोय, मग त्या पितर लोकामध्ये बसलेला आहे तो. आणि तो आत्मा त्या व्यक्तीला, जो मागचे व्यक्ती आहेत, त्याला वाटतं काय मी एवढं कमवून ठेवलं पण माझी मुलं मला साधं नैवेद्यसुद्धा अर्पण करत नाहीत, माझी पुण्यतिथी पण घालत नाहीत, माझ्या नावाने दानधर्म पण करत नाहीत, असं त्या आत्म्याला वाटत असतं त्या पितृलोकामध्ये. आणि त्यामुळं त्याचे आशीर्वाद मिळण्याच्या ऐवजी आम्हाला काहीतरी त्याचं काय शापच मिळू शकतो. त्याला काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये, काय म्हणतो आपण त्याला? तुमच्याकडे आहे की नाही काय पितरांचा पितृदोष आहे किंवा पितरांचा शाप लागलेला आहे. मृत्यूनंतरचा प्रवास संपत नाही, मृत्यूनंतर प्रवास हा सुरू होतो मंडळीनो. आणि त्याची तयारी एकतर स्वतः व्यक्तीने करावी जिवंत असताना भगवंताची भक्ती करून, आणि जे पाठीमागचे लोक आहेत त्याने सुद्धा भक्तिमय मार्गामधून
त्या व्यक्तीसाठी कार्य करत राहावं. जसं पिंडदान केलं जातं, तर्पण केलं जातं, हे तर नंतरच्या गोष्टी आहेत मंडळीनो. पण सुरुवात आहे अंत्यविधीपासून. तसं आपल्याकडे 16 संस्काराची गोष्ट केली जाते. तुमच्या माहितीसाठी हे जे 16 संस्कार आहेत, पहिला संस्कार तर आईच्या गर्भामध्ये होतो मंडळीनो. कुठं होतो? त्याला गर्भसंस्कार असं म्हटलं जातं. तर 16 संस्कार सांगत बसणार नाही मी तुम्हाला इथे, तेवढा वेळही माझ्याकडं नाही आहे. पण तुमच्या लक्षात घ्या, पहिला संस्कार आहे गर्भसंस्कार आणि शेवटचा संस्कार आहे अंत्यसंस्कार. कमीत कमी हे 2 संस्कार तरी मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं पार पडायला पाहिजेत, शास्त्रोक्त पद्धतीने पार पडायला पाहिजेत. पण दुर्दैव आमचं असं आहे की आम्हाला कथा कीर्तन ऐकायला आवडत नाही, सत्संगाला जायला वेळ नाही. गर्भसंस्कार काय असतात आणि अंत्यसंस्कार कसे करतात हे सुद्धा लोक आज विसरलेले आहेत मंडळीनो. गर्भसंस्कार फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो महाभारतामधलं. महाभारतामध्ये एक पात्र आहे अर्जुन. ऐकलंय का तुम्ही? अर्जुनाचं नाव ऐकलंय का? अर्जुनाची बायको आहे सुभद्रा आणि त्यांच्यापासून एक त्यांना मूल झालेलं आहे, त्याचं नाव आहे अभिमन्यू. हे अभिमन्यूची कथा महाभारतामध्ये येते. जेव्हा अभिमन्यूचा हा जन्म होतो तर सुभद्रा तर काय भगवंताची बहीणच आहे, श्रीकृष्णांची बहीण आहे. असं काही वर्णन संतांनी केलेलं आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून आले होते आणि द्वारकेवरून आल्यानंतर सुभद्रेला घेऊन रथामध्ये निघाले होते. आता हस्तिनापूर सध्याची जी दिल्ली आहे तिथून गुजरातला जायचं आहे द्वारकेला, फार मोठा पल्ला आहे मंडळीनो. तर जाताना त्या ठिकाणी सुभद्रा भगवंताला म्हणते, भगवंता काहीतरी सांगा, कथा वगैरे मला काहीतरी सांगा तुम्ही. त्यावेळेला सुभद्रा गरोदर आहे आणि सुभद्रा म्हणते भगवंताला मला काहीतरी सांगा तुम्ही. आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी वर्णन करतायत युद्धाचं. जेव्हा युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये चक्रव्यूह म्हणून असते. चक्रव्यूह ही एक संकल्पना आहे. जेव्हा सैनिक काय करतात, घेरतात आणि घेरून काय करतात, आतमध्ये ते फोडून प्रवेश करावा लागतो, युद्ध करावं लागतं, त्याला चक्रव्यूह म्हणलेलं आहे. हे चक्रव्यूह भेदायचं कसं याचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने सुभद्रेला सांगितलं. पण प्रवास मोठा आहे ना मंडळीनो, दिल्लीपासून द्वारकेपर्यंत जायचं आहे. तर काय झालं, त्या ठिकाणी सुभद्रेनं ऐकलं, भगवंतानी सांगितलं चक्रव्यूह भेदून आतमध्ये कसं जायचं हे ऐकलं. पण चक्रव्यूह भेदून आत गेल्यानंतर माघारी कसं यायचं हे मात्र सांगत असताना सुभद्रा झोपी गेली. सुभद्रा झोपी गेली आणि झोपी गेल्यानंतर तिनं ऐकलं नाही ते काय. त्यावेळेला सुभद्रा गरोदर आहे मंडळीनो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्या वेळेला तो मुलगा जन्माला आला त्याचं नाव काय, लक्षण आहे आपलं, काय नाव सांगितलं मी, अभिमन्यू. फार पराक्रमी अर्जुनाचा पुत्र आहे, बलशाली आहे. आणि ते कर्ण, शकुनी, दुर्योधन या सर्वांनी जे महाभारतामध्ये युद्धरचना केली होती, जे चक्रव्यूह तयार केलं होतं, केवळ या पराक्रमी योद्ध्याला मारण्यासाठी, अभिमन्यूला मारण्यासाठी. पण झालं काय मंडळीनो, ते चक्रव्यूह भेदायला तर तो यशस्वी झाला, आतमध्ये गेला, परंतु बाहेर पडायचं त्याच्या लक्षात नाही. कारण ते जे ज्ञान होतं त्याला आईच्या गर्भामध्ये अर्धच ज्ञान मिळालं होतं. चक्रव्यूह भेदून आत कसं जायचं हे तर आईच्या गर्भात असताना ऐकलं होतं, परंतु बाहेर कसं पडायचं हे ऐकत असताना झोपी गेली होती आई. त्यामुळं ते काही त्याला शिकायला भेटलं नाही. आणि त्याच्यामध्ये त्या अभिमन्यूला 16 वर्षाचा मुलगा मंडळीनो, त्याला आपला प्राण गमवावा लागला तिकडे. हा पुत्र एवढा शूरवीर अर्जुनासारखाच त्याला आपला प्राण गमवावा लागला. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे की गर्भसंस्काराची बात केली जाते. गर्भसंस्कार किती महत्त्वाचे आहेत. प्रल्हाद महाराज आईच्या गर्भामध्ये असतानाच भागवत कथा ऐकली प्रल्हाद महाराजांनी नारदांकडून आणि महान भक्त जन्माला आले. अखंड नामस्मरण करायचे प्रल्हाद महाराज. म्हणून गर्भसंस्कार फार महत्त्वाचे आहेत. पण आजकाल गर्भसंस्काराला वेळच नाही लोकांना. लग्नही कुठंतरी पळून जाऊन करतायत आणि लग्न झालं की मग कसं तरी कुठंतरी काय तरी करून मग कशी तरी मुलं उत्पन्न होत आहेत, हिडीस फिडीस. आणि मग ते मुलं
पराक्रम करतायत काहीतरी वेगळाच. पण गर्भसंस्कार म्हणजे हे पहिला संस्कार आहे मनुष्याच्या जीवनामधला. याच्यावरती गरोदर असताना कथा कीर्तन ऐकावी, गीता भागवत ऐकावं, नामस्मरण करावं, तीर्थयात्रा कराव्या. तर अशा प्रकारे आपण हे संस्कार करू शकतो. मग त्यानंतर आहे अंत्यसंस्कार. असा अंत्यसंस्कार जो आहे, मधले जे संस्कार आहेत, जातकर्म संस्कार, नामकरण संस्कार, विवाह संस्कार, हे तर आहेतच, चांगल्या पद्धतीनं करायचेच आहेत. पण अंत्यसंस्काराचं एवढं महात्म्य शास्त्रामध्ये वर्णन आहे मंडळीनो. अंत्यसंस्कार करत असताना व्यक्ती कसाही असू द्या, आयुष्यभर त्याने कितीही पापकर्म केलेलं असू द्या, पण त्याच्या आसपास असणारे जे लोक आहेत त्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे. काय खबरदारी घ्यायला पाहिजे? तुमच्याकडे तुळशीचं पान असेल तर पहिलं तुळशीचं पान तोंडात ठेवायला पाहिजे. ठेवतातच आपल्याकडं, भलेही आयुष्यभर किती पापी असू द्या. तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल, गंगेचं पाणी असेल, तुम्ही काशीवरून कुठून तरी आणलेलं असेल, ते गंगाजल 2 थेंब त्याच्या तोंडामध्ये सोडायला पाहिजे. भगवंताचा काही प्रसाद असेल तर त्या जीवाला दिला पाहिजे. काही कीर्तन भजन केलं पाहिजे. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि एका व्यक्तीच्या अंत्यविधीला गेलो होतो. तर त्या व्यक्तीने सांगितलं, मग आता आम्ही कीर्तन करत होतो, ते जुडले होते थोडेसे आमच्या मंदिराशी. तर एक तिथला पुढारी आला आणि म्हटला, महाराज अहो कीर्तन काय करताय म्हणला, इथं दुःख झालंय म्हटला. लोकांना याची सुद्धा जाणीव नाही आहे की आध्यात्मिक लाभ कसा होऊ शकतो, त्या जीवाला लाभ कसा होऊ शकतो. म्हणून आपण एखादा व्यक्ती जेव्हा देह सोडतो त्यावेळेला तात्काळ आपण जेवढं काही करता येईल आपल्या पटीनं आपण केलं पाहिजे आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं बरं का मंडळी. एखाद्याने जर एखाद्याच्या अंत्यविधीला कीर्तन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, तर 10-20 वर्ष जेवढी प्रगती तुमची भजन साधन करून होणार नाही तेवढी त्या वेळेला होऊ शकते तुमची. भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर होते असं शास्त्र बोलतंय. म्हणून अंत्यविधी करत असताना आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे की थोडंसं भजन कीर्तन व्हावं, काही भक्तांना बोलवावं. ही पहिली गोष्ट लक्षात येते का आपल्या सर्वांच्या? दुसरी गोष्ट तुळशीचं पान असावं, गंगाजल असावं, जेवढं शक्य तेवढा आपण प्रयत्न करावा. तिसरी गोष्ट, बरेच लोक अंत्यविधीला इतकी गडबड करतात. का करतात ते मला अजून कळालेलं नाही. भावकीतले लोक असतील किंवा पाहुणेरावळे असतील, उरका पटकन, यांना भूक लागलेली आहे. तर अंत्यसंस्कार हा सुद्धा एक संस्कार आहे, तो चांगल्या पद्धतीनं पार पाडावा मंडळीनो. बरेच जण मग काय करतायत, असं तर म्हणलेलं आहे गरुड पुराणानुसार अंत्यविधी करण्यासाठी नियमाने भारतीय वेदलक्षणा देशी गाईच्या गौऱ्याच लागतात. लाकूडसुद्धाच वर्णन नाही तसं बघायला गेलं तर शास्त्रामध्ये. तुम्ही आजही उत्तर प्रदेशमध्ये जावा, वृंदावनला जावा, त्या ठिकाणी लाकूड वापरत नाहीत अंत्यविधीसाठी, फक्त गाईच्या गौऱ्याच वापरल्या जातात. कारण तिकडे गायी आहेत. आता आपल्याकडे बघायलाच गायी नाही, तिकडे गौऱ्या कुठनं आणायचा हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे जर्शीच्या शेणाचं चालत नाही ना, म्हशीचं चालत नाही, आणि देशी गाईचं तूपच लागतंय अग्नी देण्यासाठी. इतकं शास्त्रामध्ये वर्णन आहे. पण दुर्दैव आमचं असं आहे मंडळीनो, आजकाल मी बऱ्याच ठिकाणी अंत्यविधीला जातो, पण लोकांचं पाहतोय की लोक काय करतायत, पेटवण्यासाठी कुठलीही लाकडं आणतायत आणि पेटत नाही म्हणून काय करतायत, डिझेलसुद्धा आणतायत. याच्यासारखं मोठं पाप नाही मंडळीनो. जाळण्यासाठी काय म्हणे, डिझेल आणा, आणि तेही पेटलं नाही तर काही ठिकाणी, एका ठिकाणी मी बघितलं टायरच आणले गाडीचे त्यांनी. आणि मी सांगितलं समजावून, म्हणलं महाराज असं करू नका, हे चांगलं नाही. अंत्यविधी हा सुद्धा एक पवित्र कार्यक्रम आहे, हा एक संस्काराचा भाग आहे. जसं आपण लग्नामध्ये सत्यनारायण पूजा घालतो, लग्न करतो, तिथं पण यज्ञ करतो, मंत्र म्हटले जातात, त्या पद्धतीनं अंत्यविधी व्हावा मंडळीनो. पण एवढी गडबड, आणि समाजामध्ये एखादा म्होरक्या असतोच प्रत्येक भाऊकीमध्ये, त्याला तर इतकी गडबड झालेली असते की मग डिझेल आणा, टायर आणा, कसं तरी जाळा पटकन याला, असे विचार लोक करतात. त्यामुळे त्या आत्म्याची सद्गती होत नाही मंडळीनो, त्या आत्म्याला गती मिळत नाही व्यवस्थित. आणि ज्याने हे कर्म केलेलं आहे तो नरकाचा अधिकारी आहे. मग तो कोणी तुमच्या भावकीतला असेल पुढं करणारा जाळण्यासाठी, तुम्हाला माहीत असेल तर पुढं करा तुम्ही.
पण विनाकारण तुम्ही त्या जाळण्यासाठी काहीतरी टायरं आणा, डिझेल आणा असं करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा भगवंतांनी नरकाची व्यवस्था केलेली आहे. कथा कीर्तन व्हावं, त्या व्यक्तीला गंध लावावा, तुळशीचं पान गळ्यामध्ये, भगवंताचं माल्या हार गळ्यामध्ये, आणि त्याला काही प्रसाद द्यावा पांडुरंगाचा, असं करत करत अंत्यविधी करावा. आणि ह्या योग्य पद्धती आहेत. परंतु अज्ञान असल्यामुळं लोक अंत्यविधी व्यवस्थित करत नाहीत. म्हणून तर आता हे 16 संस्काराची गोष्ट केली जाते. पण मी म्हटलं कमीत कमी हे 2 तरी संस्कार चांगले व्हावे. गर्भसंस्कार आणि बोला की अंतिम संस्कार, हे 2 संस्कार तरी मंडळीने चांगले व्हायला पाहिजेत आपले. आणि अंतिम संस्कार जर चांगला झाला, भलेही आयुष्यभर काही पाप केलं असेल, पण अंतकाळी जर काही गोष्टी भेटल्या तर त्या जीवाला तो मुक्त होऊ शकतो या संसारातनं. आणि तो या 84 लाख योनीतनं बाहेरसुद्धा पडू शकतो अंतिम संस्कार जर चांगल्या पद्धतीनं झाला तर. एवढं महात्म्य गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. आणि म्हणून आपण हे मनुष्य जीवन जे आहे, हे मनुष्य जीवन संस्काराने जगण्यासाठी आहे मंडळीनो. लहान गर्भापासून जे संस्कार आहेत ते मृत्यूपर्यंत सगळे संस्काराने भरलेलं आहे. लग्नसुद्धा लावतात लोक, बऱ्याच ठिकाणी मला लग्नालाही बोलवतात लोक. असं तर कधी कधी मी जातो त्या लग्नामध्ये सुद्धा हे लक्षात नाही आपल्या की लग्न हा एक संस्कार आहे, तो काय फॅशन शो नाही आहे. लग्न म्हणजे एक भावला बाहुली उभा केले आणि त्याच्या गळ्यात हार घातले. लग्नामध्ये पवित्र असं ब्राह्मण बोलवून यज्ञ करावा लागतो, मंत्र पठण करावं लागतं, आणि हे बुटाडं घालून ते स्टेजवरती फोटो काढायला मारायला लागलेत लोक. मग अशी लग्न टिकतील कशी, आणि टिकली तरी सुख कसं काय मिळेल लग्नामधून? हा एक पवित्र संस्कार आहे की बाबा तो एक स्टेज आहे, त्याच्यावर यज्ञ मांडला आहे, वेदी मांडले, कलश नारळ ठेवलेला आहे, पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत, आणि नवरा नवरी सुद्धा बुटाडा संगत तिकडे आहेत. त्यावेळी लोक हे विसरले की लग्न हा एक संस्कार आहे, ते एक फॅशन म्हणून चाललेलं आहे लग्न म्हणजे सुद्धा. म्हणून लग्नसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं व्हावं, चांगल्या लोकांना बोलवावं, साधू संतांना लग्नामध्ये बोलवावं, त्यांचे आशीर्वाद घेऊन विवाहाची सुरुवात, लग्नाची जीवनाची सुरुवात करावी, हे सुद्धा लोक विसरलेले आहेत. म्हणून प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमामधून आम्ही लोकांना हेच सांगतोय की तुम्ही काय करायला हवं, हे जे संस्कार आहेत हे संस्कार शिकवायला हवे. आम्ही मुलांवरती याची लहान वयापासूनच नव्हे तर गर्भात असल्यापासूनच आम्ही सुरुवात करायला पाहिजे, आणि मगच कुठेतरी आम्ही सुखाची अपेक्षा करू शकतो. आणि म्हणून बऱ्याच वेळेला एवढा पसारा मांडून ठेवलेला आहे की कधी कधी यातनं बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं मंडळीनो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कारण वेळ झालेली आहे माझी, मला बरंच काही बोलायचं होतं पण वेळ फार कमी पडते. एकदा एक आजीबाई होती आणि तिचं वय झालं होतं, वय असेल जवळपास 90च्या पुढं गेली असेल. आणि जेव्हा घरातली एखादी व्यक्ती काही कामाची राहत नाही, माणसं काय म्हणतात, अंगणामध्ये एखादी खाट टाकून द्या झाडाखाली आणि तिकडे बसेल म्हातारी. पण म्हातारीला गाय तुकडाभर द्यायचं आहे ते सुद्धा फुकट नाही. म्हातारीनं काय करायचं आहे, बकरी कोंबड्या ते सगळं बघायचं आहे म्हातारीने, बरोबर आहे. तर तुकडा म्हातारी फार खोकत होती, वय झालं होतं 90च्या पुढं गेलं होतं. म्हणून म्हातारीला काय केलं त्याने, म्हणले झाडाखाली बसू द्या म्हणे म्हातारीला. 2 मुलं होते म्हातारीला, चांगली भरपूर शेती वगैरे होती, घर वगैरे बांधलं होतं, घरापुढं गाडी आहे, सगळं काही आहे. पण झालं काय, म्हातारीचं वय झाल्यानंतर म्हातारीला झाडाखाली बसवलेलं आहे आणि म्हातारी आता अंतिम घटका मोजत आहे, एकदम शेवटचा घटका मोजत आहे असं दिसून येत आहे. आणि मग त्या ठिकाणी हळूच एक दिवशी ती सून जी आहे ती सून पाहते की म्हातारी काहीतरी बोलत आहे. म्हातारी काय झोपली होती खाटेवर, तिला उठता सुद्धा येत नव्हतं म्हातारीला. म्हातारी अशी करायची, त्या गोठ्याकडं हात करायची, अशी गोठ्याकडं, दारापुढे गोठा होता, त्यामध्ये बकऱ्या शेळ्या बांधल्या होत्या सगळ्या, त्या गोठ्याकडं हात करायची म्हातारी आणि म्हणायची काय करायचे आवाज. कारण जेव्हा मरण येतं ना मंडळीनो, एक कंठ दाटून येतो, कंठ. जेव्हा वय होऊन मरतो की नाही आपण, कंठावरोधन विथो स्मरणम कुतस्ते, हे कंठ दाटून आल्यानंतर आवाज बाहेर पडत नाही. आणि मग ते हात असा करते, म्हातारी काय करते, आवाज काढते, तेवढ्यात पण आवाज काढते आणि तिकडं बोट दाखवते गोठ्याकडं. आता हे जुन्या काळातली गोष्ट आहे.
मग त्यांना वाटतं की सूनबाई म्हणते काहीतरी म्हातारी सांगायचा प्रयत्न करत, म्हणून त्यांनी मुलाला सांगितलं, म्हणजे ती नवऱ्याला सांगितलं. म्हणले अहो ती म्हातारी काहीतरी सांगू इच्छिते. काय सांगू इच्छिते? बोलता येत नाही म्हातारी, नुसता आवाज काढते, पण बोट दाखवते म्हणे, हात सुद्धा उचलत नाही पण प्रयत्न करते. मग तो मुलगा म्हणतो ठीक आहे. मुलगा जवळ आला, दुसरा मुलगा पण जवळ आला. सर्वांनी पाहिलं की म्हातारी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. मग त्यांनी काय केलं, म्हणले पूर्वीच्या काळामध्ये लोक काय करायचे, म्हातारे लोक बँकामध्ये वगैरे पैसे सोनं ठेवत नव्हते. कुठं ठेवायचे? जमिनीमध्ये गाडून ठेवायचे. मग या मुलांना संशय आला की म्हातारीने काहीतरी धन आयुष्यभर कमवलेलं जमिनीमध्ये गाडून ठेवलेलं आहे. आणि हात कुठं दाखवते हो? त्या गोट्याकडे हात दाखवते म्हातारी, आणि मग त्या शेरडांच्या गोट्याकडे हात दाखवते तिकडं. मग त्यावेळेला म्हणले आईला, म्हातारीला काय बोलायला येई नाही, म्हणले म्हातारीला आता जरा नीट केलं पाहिजे म्हणले आपण. म्हातारी मरायला लागलेली म्हातारी, ॲम्ब्युलन्स बोलवली, घालून तिला दवाखान्यामध्ये नेलं लाईफलाईनला. तिकडं नेलं, तिला म्हातारीला नीट केली. जवळजवळ 2.5-3 लाख रुपये खर्च केला म्हातारीला मंडळीनं. म्हातारी खणखणी झाली, बोलायला लागली म्हातारी. कधी कधी म्हातारी माणसं मरत नाही तो, पण मारले जातात. कारण ते काही कामाची नसतात ना, म्हणून घरच्यांना वाटतं काय कामाची, आता मी केव्हा मरल याची वाट बघतात. म्हातारी खणखणीत झाली, घरी आणली, आणि म्हातारी पुन्हा त्या खाटेवर बसायला सुरू केलं, बोलायला सुरू केलं तिनं. आता लगेच कसा विषय काढायचा, थोडंसं काहीतरी 2-4 दिवस जाऊ दिले, आठवडा जाऊ दिला. आणि म्हातारीकडे नंतर मुलगा गेला मोठा, बसला तिच्या जवळ, आणि म्हातारी म्हणला ए आहे. म्हणले काय? काय नाही, त्या दिवशी तू ते तिकडं असा हात करत होती ते गोट्याकडं, त्याचं काय? ते म्हणले कुठं काय? म्हातारी म्हणली कुठं काय? ते म्हणले नाही नाही, त्या दिवशी नाही का तू दवाखान्यात जायच्या आधी नाही का 2-4 दिवस सारखी ओ करत होती. म्हणले कुठं काय? म्हणले मी नव्हते काय करत. नीट आठव म्हणले, तुला आता वयानं आठवत नाही म्हणले तर नीट आठव म्हणले. ते नाही का म्हणले, तू झाडाखाली नाही का असं हात करत होती आणि आवाज काढत होती ते वय म्हणली त्या तिथं म्हणली त्या झाडाखाली म्हणली बोकडं बांधले ती म्हणली, त्यातलं एक बोकाड किरसुनी खात होतं, मी सांगती म्हणली तुम्हाला कळलं नाही म्हणले. मंडळीनो, ही कथा कुणाची आहे माहिती आहे का? त्या म्हातारीची नाही, तुमची आणि माझी आहे. म्हातारीचं वय झालंय 90च्या पुढं गेली, बोलायला येईना, काय करायला येईना, पण म्हातारीचा जीव 10 रुपयाच्या किरसुनीमध्ये अडकलेला आहे. समजते का तुम्हाला मी काय म्हणतोय? आणि अंतकाळी अंते नारायण स्मृती, अंतकाळी विठो तुझे स्मरण घडावे. तुकाराम महाराज म्हटले अंतकाळी पांडुरंगाचं स्मरण घडावं. पण जर आयुष्यभर आपण संसारामध्ये इतके आसक्त होतोय की मरताना सुद्धा आम्हाला तेच आठवतंय. म्हातारी मरायला लागले, पण म्हातारीचा जीव त्या किरसुनीमध्ये अडकलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, तर अंतकाळी भगवंताचं नाव येण्याची 100% गॅरंटी आहे. पण अंतकाळी आयुष्यभर ज्या गोष्टी आपण करणार तेच अंतकाळी यम यम वापी स्मरण भावा त्यजन्ते अंते कलेवरम. भगवद्गीता सांगते, ज्या ज्या भावनेमध्ये तुम्ही शरीर सोडणार तसा देह तुम्हाला पुढचा प्राप्त होणार आहे. तुम्ही मरताना जर कुत्र्याचं चिंतन केलं तर कदाचित कुत्रा होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे पुढचा जन्म. मग काय तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. लाभ कुठे झाला? आम्हाला फार मोठी हानी आणि फजिती आमची झालेली आहे. कारण आम्ही काय केलेलं आहे? मनुष्य जीवन वाया घालवलेलं आहे. म्हणून या मनुष्य जीवनामध्ये आम्हाला एकच गोष्ट करायची आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, भगवंताचं भजन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, तरच आमची सुटका होऊ शकते. या जन्मामध्ये पण आम्ही सुखी होऊ, आणि आमचा जो पुढचा जन्म आहे तो सुद्धा आमचा नक्कीच चांगला असेल. म्हणून आम्ही भगवंतांच्या भक्तांचा संग घ्यायला पाहिजे, कथा कीर्तन करायला पाहिजेत, मंदिरांमध्ये जायला पाहिजे. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, तुका म्हणे मज हेची आस.
काय म्हणलेलं आहे? कंठामध्ये तुळशीची माळ घाला जायच्या आधी. कुठं? वरती. व्रत करा एकादशी. एकादशीचं व्रत करा. एकादशी कोण कोण करते? हात वरती करा. 50% पण लोक नाहीत बरं का इकडं. एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे आपण. कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा, कोणत्या देशाचा हे काही सुद्धा मॅटर करत नाही. कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा लवकर. एकादशी व्रताचं पालन करा आणि पांडुरंगाचे भक्त म्हणून घ्या. मी कोणाचा? मी माझ्या घरच्यांचा नाही. ते नंतर. मी प्रथम माझ्यावर अधिकार पांडुरंगाचा आणि त्या पांडुरंगावर अधिकार माझा आहे. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा सर्वांनी म्हणा, विठ्ठल माझा. बघा तुमचा आवाज येत नाही बरं का मला. बरेच जण विठ्ठल तुमचे नाही आहेत का? कोणाकोणाचे विठ्ठल आहेत? हात वरती करा. विठ्ठल आपला आहे की नाही? सर्वांनी म्हटलं पाहिजे की नाही? मोठ्याने म्हणा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा विठ्ठल. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी वाजवा. दोन्ही हात वर करा. टाळी वाजवा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पंढरीनाथ भगवान की, विठ्ठल रुक्मिणी भगवान की. तर या ठिकाणी आज आपण सर्वजण जमलो आहोत. असं फुलं पण वाटून